एका व्यक्तीच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याचबरोबर त्याच्या कुटुंबासह संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात होतं। त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती, मात्र तितक्यात ती व्यक्ती समोरून स्वतः चालत आली आणि कुटुंबासोबत गावकऱ्यांनाही धक्का बसला। नेमकं काय घडलंय, कुठे घडलंय आणि कसं घडलंय पाहूयात। जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव तालुक्यातलं पाळधी हे गाव आपल्या कुटुंबातील हरवलेल्या सदस्याचा मृतदेह रेल्वे क्रॉसिंग जवळ आढळला आहे असा फोन या कुटुंबियांना आला होता। कुटुंबियांनी ओळख पटवून हा मृतदेह ताब्यात सुद्धा घेतला। शासकीय रुग्णालयामध्ये या मृतदेहाचं शवविच्छेदन झालं। घरी अंत्यसंस्काराची तयारी सुद्धा सुरू झाली होती। कुटुंबातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपलं माणूस गमावल्याचं दुःख होतं। सगळे नातेवाईक आणि शेजारचे पाजारचे सुद्धा अंत्यसंस्कारांसाठी जमलेले होते। पण ज्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे कुटुंब शोकसागरात बुडालं होतं, तीच व्यक्ती अचानक त्याच्याच अंत्यसंस्काराच्या दरम्यान समोर उभी ठाकली। ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले जात होते तीच व्यक्ती समोर धडधाकटपणे जिवंत उभी बघून चमत्कार वाटावा असा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आला। जिला शेवटचा निरोप द्यायचा आहे तीच व्यक्ती आपल्या दिशेने चालत येते हे पाहून कुटुंबियांचं दुःख हे आनंदात बदलून गेलं। काय मंडळी, वाटला ना एखाद्या सिरियल किंवा चित्रपटातला आश्चर्यकारक आणि धक्कादायक असा सीन? असाच प्रकार जळगावच्या पाळधी गावात घडलेला आहे हे खरं आहे। त्याचं झालं असं की रघुनाथ खैरनार हे 3 दिवसांपासून घरातून बेपत्ता झाले होते आणि अचानकपणे रेल्वेमधून खैरनार कुटुंबियांना फोन आला की एक मृतदेह त्यांना रेल्वे ट्रॅक जवळ सापडलाय। हा मृतदेह सापडल्यानंतर ओळख पटवण्यासाठी खैरनार कुटुंबियांना बोलवण्यात आलं। ते 2 दिवस झाले सुरतला गेलेले होते। मग तिकडनं आल्यावर असं झालं, मग आम्ही बघायला गेलो तिकडे, तर त्यांना म्हणजे त्यांचा सारखा चेहरा असल्यावर आम्हाला असं वाटलं की तेच आहेत बुवा, कारण की त्यांचे येण्याचा घात पण तोच झाला आणि त्या माणसाचा पण तेच झाला, म्हणून आम्ही कन्फर्म झाले की त्यांचा चेहरा एक त्यांच्यासारखाच होता म्हणून। ओळख पटवल्यानंतरच अंत्यसंस्कारांची तयारी सुरू झाली आणि तेवढ्यातच रघुनाथ खैरनार स्वतः घराच्या दिशेने चालत येताना दिसले। मग काय, कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही। याच आनंदामध्ये कुटुंबियांनी रघुनाथ खैरनार यांचं प्रेमानं औक्षण केलं, तर थोरल्यांनी त्यांना मायेनं गोंजारलं सुद्धा। पण रघुनाथ खैरनार यांना घरातनं गायब होण्याची ही जुनी सवयच असल्याचं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे। त्यांची म्हणजे जातच होते ते, त्यांचं जड दिमाग मध्ये पहिल्यापासून जातच ते, त्यांना सवयच ती तशी। घडलेल्या प्रकाराचं रघुनाथ खैरनार यांना मात्र काहीही सोयरसुतक नाही। ते मात्र आपल्याच मूड मध्ये मशगूल होते। तुम्ही सांगितलं नव्हतं का अहमदाबाद चालले तर? नाही सांगितलं नाही। सांगायला पाहिजे ना, घरचे लोक चिंता लागते ना त्यांना। काय संबंध चिंता, काय समजलं चिंता लागेल? चिंता लागत नाही, काय लागत नाही। तुम्हाला वाटतं त्यांना चिंता आहे पण तुमची काही चिंता नाही। नाही काही चिंता नाही। चमत्कार वाटावा असा प्रकार खैरनार कुटुंबियांसोबत घडला असला तरीही ज्या मृतदेहावर कुटुंबीय अंत्यसंस्कार करणार होते त्याची ओळख मात्र अजूनही पटली नाहीये बरं का। पण त्याचबरोबर मृतदेहाची ओळख चुकीची निघाली तर काय दिव्य घडू शकतं हे आपल्याला कळलं असेलच। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, जळगाव।